In this lecture, we will discuss about what is the meaning of biodiversity and how we can conserve it. Okay, so let's start. What is the meaning of diversity? Diversity एक स्मॉल आपण याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर डायव्हर्सिटी मीन्स व्हरायटी. जी लाईफमध्ये आपल्याला व्हरायटी दिसते, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जी व्हरायटी दिसते त्याला बायोडायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. ओके, सो डायव्हर्सिटी इज ए व्हरायटी. दिस व्हरायटी ऑफ अ लाईफ इज कॉल्ड ॲज ए बायोडायव्हर्सिटी. ओके, सिम्पलमध्ये सांगू शकतो आपण. मग ही जी बायोडायव्हर्सिटी आहे, या बायोडायव्हर्सिटीमध्ये काय काय येतात? फक्त ॲनिमल्स, प्लांट्स येतात का? नाही. जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ते व्हायरसेस असतील, अल्गी असतील, फंगी, प्लांट्स, ॲनिमल, जे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम पण येणार आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम आणि अदर ॲनिमल्स, प्लांट, अल्गी हे सगळे आहेत जे अर्थवर आहेत. ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला जी व्हरायटी दिसते ती व्हरायटी म्हणजे काय असते? बायोडायव्हर्सिटी असते. ओके, काही टेरेस्ट्रियल आहेत, काही ॲक्वॅटिक हॅबिटॅट आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे प्रत्येकामध्ये इकॉलॉजिकल कॉम्प्लेक्सेस आहेत. म्हणजेच काय बघा, बायोडायव्हर्सिटी इन्क्लूड अ व्हास्ट अरे ऑफ स्पेसीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, व्हायरसेस, अल्गी, फंगी, प्लांट्स अँड ॲनिमल ऑकरिंग ऑन अर्थ, either on terrestrial or in aquatic habitat. ओके, टेरेस्ट्रियल असतील किंवा ॲक्विटॅट हॅबिटॅट असेल त्यांचं, तर ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतोय? बायोडायव्हर्सिटी असं म्हणतोय. कारण तुम्हाला माहिती आहे, व्हायरसेस आणि प्लांट्समध्ये कंपॅरिझन करा किंवा अल्गी आणि प्लांट्समध्ये करा, फंगी ॲनिमल्समध्ये करा, यांच्यामध्ये आपल्याला काय दिसते रे? व्हरायटीज दिसते. सो इट्स कॉल्ड ॲज ए बायोडायव्हर्सिटी. मग आता हे डायव्हर्सिटी जी आहे तर आपण बघणार आहे की मायक्रोस्कोपिक टू मॅक्रोस्कोपिक साईजमध्ये चेंजेस आहेत, शेप्समध्ये चेंजेस आहेत, कलरमध्ये आहेत, फॉर्ममध्ये आहेत, मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ते फूड कसं घेतात त्याच्यावरून आहे, टाईप ऑफ हॅबिटॅट, रिप्रोडक्शन, मोटिलिटी, ड्युरेशन ऑफ लाईफ सायकल स्पॅन एक्सेट्रा. ओके, ही डायव्हर्सिटी आहे. ही डायव्हर्सिटी आहे म्हणजे काय आहे? तर प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये काहीतरी डिफरन्सेस आहेत. मग ते डिफरन्सेस साईजमध्ये असतील. मग साईजमध्ये म्हटलं की अगदी काही मायक्रोस्कोपिक आहेत, काही ऑर्गॅनिझम मायक्रोस्कोपिक आहेत, तर काही बरेचसे आपण पाहतो ते मॅक्रोस्कोपिक आहेत. जर अमिबा आणि आपण व्हेलमध्ये जर कंपॅरिझन केलं तर अमिबा हा काय रे? एकदम मायक्रोस्कोपिक आहे, ज्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप यूज करावा लागतोय. पण व्हेल हा सगळ्यात मोठा आहे. म्हणजेच व्हरायटी आहे. ॲनिमलमध्ये काय रे? व्हरायटी आहे. मग ती त्याच्या शेपमध्ये असेल, कलरमध्ये असेल. एका स्पेसीजमध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे कलर्स दिसतात. डॉग, कॅट याच्यामध्ये सुद्धा कलर व्हरायटी दिसते. म्हणजे ती एक प्रकारची काय रे? डायव्हर्सिटी आहे. फॉर्म्स, कोणत्या फॉर्ममध्ये आहेत ते, मोड ऑफ न्यूट्रिशन, कशा पद्धतीनं ते फूड कन्झ्युम करतात किंवा अन्न घेत असतात. नंतर हॅबिटॅट काय आहे त्यांचे, ॲक्वॅटिक आहे, टेरेस्ट्रियल आहेत किंवा ते ॲम्फिबियन आहेत, कोणत्या पद्धतीचं हॅबिटॅट आहे, रिप्रोडक्शन कोणतं आहे, सेक्शुअल आहे, असेक्शुअल आहे. देन मोटॅलिटी म्हणजेच काही मोटाईल असतात, काही नॉन मोटाईल्स असतात. आणि त्याचबरोबर ड्युरेशन ऑफ लाईफ स्पॅन. असे बरेचसे जे काही आपण पॉईंट्स घेऊ शकतो त्याच्यामध्ये डायव्हर्सिटीचा स्टडी लक्षात येतोय. बघा, डायव्हर्सिटी इज विथ रिस्पेक्ट टू साईज, दॅट इज अ मायक्रोस्कोपिक टू मॅक्रोस्कोपी, शेप, कलर, फॉर्म, मोड ऑफ न्यूट्रिशन, टाईप ऑफ हॅबिटॅट, रिप्रोडक्शन, मोटॅलिटी, ड्युरेशन ऑफ लाईफ सायकल स्पॅन. ओके, आता ॲक्च्युली हे जे बदल होत गेले, ज्यावेळेस तुम्ही इव्हॉल्युशन शिकलाय त्यावेळेस आपण पाहिले की लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते कसे इव्हॉल्व होत गेले. अगदी मायक्रोस्कोपिकपासून ते आता जायंटपर्यंत आपण हे ॲनिमल्स किंवा प्लांट्समध्ये व्हरायटी आपल्याला दिसते. मग हे जे बदल होत गेले ते बदल कसे होते रे? टप्प्याटप्प्याने बदल होत गेले. अगदी सिक्वेन्शियल चेंजेस आहेत ते. असं नाही की लगेच काही बदल झालेले आहेत. हे बदल आहेत ते कसे तरी सिक्वेन्शियल आहेत. आणि बदल का होत गेले? तर जसं एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी स्वतःमध्ये काय केले? चेंजेस केले. आणि
युनिसेल्युलरपासून मल्टीसेल्युलर, त्याच्या मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा काही प्रायमरी स्टेजमध्ये पुन्हा कॉम्प्लेक्सिटी प्रत्येकाची वाढत गेली. म्हणून असं म्हटलंय दिस इज actually due to the attempt of living being to accommodate with different environmental condition like climatic, ephatic, topographic or geographic कंडिशन कोणती असेल, मग ती जिओग्राफिक असेल, टोपोग्राफिक असेल, क्लायमॅटिक असेल, कोणतीही कंडिशन असेल, मग त्या एन्व्हायरमेंटच्या कंडिशनवर हे लिव्हिंग बीइंग्स ॲडजस्ट होण्यासाठी स्वतःमध्ये काय करतात, चेंजेस करतात. ठीक आहे, जशी सिच्युएशन आहे जगण्यासाठी फॉर द सर्वायवल. डार्विन्सचा लॉ तुम्हाला माहिती आहे, जी थेरी डार्विन्सने सांगितलेली आहे, फिटेस्ट, बरोबर, फिटेस्ट ऑफ सर्वायवल ज्याला म्हटलं जातं, की जे कोण फिट आहेत तेच फक्त काय होतात, सर्वाय होतात. मग फिट होण्यासाठी हे ऑर्गॅनिझम काय करत असतात रे, तर आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस करत असतात अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट. त्यानुसार त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होतात, त्याला आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतोय. आणि हे कशासाठी होत असतं, फॉर देअर सर्वायवल अँड परप्युटेशन. परप्युटेशन मीन्स फॉर रिप्रोडक्शन, जाती सातत्य टिकवण्यासाठी, त्याचबरोबर जगण्यासाठी हे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये अशा पद्धतीनं डायव्हर्सिटी येत गेली. लेसनचं नावच आहे बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन. म्हणजे ह्या लेसनमध्ये आपल्याला शिकायचे की डायव्हर्सिटी किती आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. जे काही फॉर्म्स आहेत, वेगवेगळे फॉर्म्स, ते कशा पद्धतीने आहेत आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम नेचरला किंवा एन्व्हायरमेंटला किती हेल्पफुल आहे, प्रत्येकाचा रोल काय आहे, हे आपल्याला लेसनमधून शिकायचं आहे. त्याचबरोबर त्याचं कन्झर्वेशन करणं हे आपली काळाची गरज आहे, हे सुद्धा ह्याच्यामधून सांगितलं. ठीक आहे, बघा आता. In doing so, living organisms adapt themselves to overcome different situations and thus develop distinct but different features, and that has actually lead to diversity in them. Diversity येते म्हणजेच काय, मग काय सांगितल्याप्रमाणे लिव्हिंग ऑर्गॅनिझम काही त्यांच्यावर आलेल्या समस्या असतील, त्या समस्यावर ओव्हरकम करण्यासाठी किंवा त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी ते स्वतःमध्ये अडॅप्टेशन करतात. ओके, सो त्यांनी असं म्हटलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम अडॅप्ट देमसेल्फ टू ओव्हरकम डिफरंट सिच्युएशन वेगवेगळ्या आल्यानंतर किंवा काही असे कंडिशन येतात की त्यावेळेस त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अडॅप्टेशन करावं लागतं. आणि साहजिकच अडॅप्टेशन झालं म्हणजेच काय, काही वेगळे फीचर्स त्याच्यामध्ये येणार आहेत. ओके, आणि अशा पद्धतीने हे डिफरंट फीचर्स त्याच्यामध्ये आल्यामुळं काय होत जाते रे, डायव्हर्सिटी येत जाते. The diversity in features become infused in the life cycle. आणि हा जो बदल केलेला आहे तो मग त्यांच्या लाईफ सायकलमध्ये पुन्हा काय होतो रे, कंटिन्यू होत जातो. कारण हे जे चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस पुन्हा काय होतात, इनहेरिटेबल असतात, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होणारे असतात. In short, these adaptation in a different environment serve as a basis for diversity. याचा अर्थ थोडक्यामध्ये आपण असं सांगू शकतो की एन्व्हायरमेंटमध्ये हे जे अडॅप्टेशन होत गेलं त्यामुळंच डायव्हर्सिटी येत गेली. जर अडॅप्टेशनमध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस झाले नसते तर एवढी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळाली नसती. आपण ज्यावेळेस प्लांट असं विचारात घेतो त्यावेळेस प्लांटमध्ये सुद्धा किती व्हरायटी आहेत. काही हर्ब्स आहेत, काही श्रब्स आहेत, काही ट्रीज आहेत. हर्ब्समध्ये सुद्धा प्रकार आहेत, पुन्हा ट्रीजमध्ये प्रकार आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला ह्या एन्व्हायरमेंटमध्ये असणाऱ्या कंडिशन्समुळं येत गेली. आता बायोडायव्हर्सिटी डेफिनेशन आपण काय बघूया. इट इज अ पार्ट ऑफ नेचर विच इन्क्लूड द डिफरन्सेस इन द जीन्स अमंग द इंडिव्हिज्युअल ऑफ स्पेसीज. The variety and richness of all plants and animal species at a different scale in a space, local region, country and the world, and the types of ecosystem both terrestrial and aquatic within a defined area. आता बघा काय म्हटलंय, डेफिनेशन एवढी मोठी नाही आहे, आपण काय शॉर्टमध्ये करू शकतो. ॲक्च्युली बायोडायव्हर्सिटी म्हणजेच काय, तर हा कुणाचा पार्ट आहे, नेचरचा पार्ट आहे. ओके, इट इज अ पार्ट ऑफ नेचर. व्हॉट इज बायोडायव्हर्सिटी, इट इज अ पार्ट ऑफ नेचर. ज्याच्यामध्ये काय येतात रे, विच इन्क्लूड द डिफरन्सेस इन द जीन्स अमंग द इंडिव्हिज्युअल ऑफ अ स्पेसीज. एका विशिष्ट प्रकारच्या स्पेसीजमध्ये किंवा स्पेसीजच्या ग्रुपमध्ये आपल्याला काय दिसतात, तर जीन्समध्ये चेंजेस दिसतात, डिफरन्सेस दिसतात.
which include the differences in the genes among the individual of a species. आणि त्यामुळं काय होतं रे, the variety and richness of all plant and animal species at a different scale in a space. मग त्या स्पेस कोणती असेल, लोकल रिजन असेल, कंट्री वाईज असेल, वर्ल्ड वाईज असेल. मग ह्या प्लांट आणि ॲनिमल स्पेसिसमध्ये काय येत जाते रे, व्हरायटी येत जाते. साहजिकच वेगवेगळ्या इकोसिस्टीम तयार होतात. मग त्या इकोसिस्टीम काही टेरेस्ट्रियल असतील, काही ॲक्वॅटिक असतील, विशिष्ट अशा एरियामध्ये, असं म्हटलं आहे त्यांनी. म्हणजे विशिष्ट अशा एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम तयार होतात. मग त्या टेरेस्ट्रियल असतील, ॲक्वॅटिक असतील. ठीक आहे. मग आता ही बायोडायव्हर्सिटी टर्म जी आहे, ही टर्म कोणी सांगितलेली आहे, तर वॉल्टर या सायंटिस्टनी, वॉल्टर रोझेन बघा 1982 मध्ये द टर्म बायोडायव्हर्सिटी वॉज ॲक्च्युअली कॉइन्ड बाय वॉल्टर रोझेन, but the term was popularized by sociologist Edward Wilson to describe combined diversity at all the levels of biological organization. म्हणजे टर्म पहिल्यांदा ॲक्च्युली कुणी दिली, वॉल्टर रोझेनने दिली. पण जे काही सोशिओलॉजिस्ट होते एडवर्ड विल्सन, यांनी ही डायव्हर्सिटी एक्सप्लेन केली गेली आणि ही टर्म पॉप्युलराइज झाली. ठीक आहे. आता काय म्हटलंय बघा, जर आपण आता ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्रीचा स्टडी केलाय किंवा इव्होल्युशनरी हिस्ट्री पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये असं आपण बघू शकतो, बायोसिटी दॅट वी सी टुडे इज द आउटकम ऑफ ओव्हर 3.5 बिलियन ऑफ इयर्स ऑफ इव्होल्युशनरी हिस्ट्री, मेनली इन्फ्लुएन्स्ड बाय नॅचरल प्रोसेस अँड ऑफ अ लेट बाय इन्फ्लुएन्स ऑफ ह्युमन्स. असं काय म्हटलंय बघा, जर आपण फॉर्मेशन ऑफ अर्थ म्हणजे अर्थ तयार झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर काय झाली रे, तर याच्यावर सजीव सृष्टी निर्माण आली. म्हणजे याच्या अगोदर ज्यावेळेस अर्थ फॉर्म झाली त्यावेळेस अर्थवर कोणतेही लाईफ नव्हती, म्हणजे सजीव नव्हते. बऱ्याच वर्षानंतर, बराच कालावधी गेल्यानंतर तिथं काही ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. त्याच्यापासून न्यूक्लिक ॲसिड असेल, त्याच्यानंतर प्रोटीन यासारखे सबस्टन्सेस तयार झाले, बायोमॉलिक्यूल तयार झाले. ते बायोमॉलिक्यूल एकत्र आले. म्हणजे ही सगळी प्रोसेस आहे ती नॅचरल प्रोसेस आहे. ठीक आहे. इथं सेल तयार झाली पहिली, नंतर मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले. म्हणजे ही जी इव्हॉल्युशनरी हिस्ट्री आहे, ही इव्हॉल्युशनरी हिस्ट्री कुणामुळे इन्फ्लुएन्स झालेली आहे, हे बदल कुणामुळे झालेले आहेत, सो इट्स बाय अ नॅचरल प्रोसेसेस. आणि ॲक्च्युली याचा इन्फ्लुएन्स, नंतर इन्फ्लुएन्स कुणाचा आलेला आहे, ह्युमन्स आहे. अँड ऑफ लेट बाय इन्फ्लुएन्स ऑफ ह्युमन्स. आता इकडे लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी आपण बघतोय. 2 पिक्चर्स तुम्हाला दिसतात, पिक्चर ए अँड बी. आणि तुमच्या पुस्तकात क्वेश्चन असा विचारलाय, व्हॉट कॅन यू से अबाउट स्पेसिस डायव्हर्सिटी ए अँड बी. ए आणि बी मध्ये जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला डायव्हर्सिटी बद्दल काय सांगता येईल. तर ए आणि बी मध्ये, ए मध्ये तुम्हाला नंबर ऑफ ट्रीज, प्लांट थोडेसे कमी वाटतात, बी मध्ये जास्त आहेत, पण व्हरायटी नाहीये. व्हरायटी तुम्हाला कशामध्ये दिसते, ए मध्ये दिसते. ठीक आहे. स्पेसिस डायव्हर्सिटी जी आहे ती डायव्हर्सिटी कशामध्ये दिसते रे, ए मध्ये दिसते. मग त्याच्यामध्ये लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी मध्ये काय म्हटलंय बघा, डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ल्ड कॅन बी ऑब्झर्व्ड ॲट अ व्हेरियस लेवल. जर लिव्हिंग वर्ल्डची तुम्हाला डायव्हर्सिटी ऑब्झर्व करायची असेल तर ज्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत, अगदी मॉलिक्युलरपासून तर इकोसिस्टीम लेवलपर्यंत, रेंजिंग फ्रॉम मॉलिक्युलर टू इकोसिस्टीम लेवल. म्हणजेच जर लिव्हिंग वर्ल्डची डायव्हर्सिटी तुम्हाला ऑब्झर्व करायची असेल तर त्याच्या वेगवेगळ्या लेवल्स आहेत, अगदी मॉलिक्युलर लेवलपासून इकोसिस्टीम लेवलपर्यंत त्या आहेत. बरोबर आहे. मेजर हिरार्चिकल अँड इंटररिलेटेड लेवल्स आर जेनेटिक डायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये आपण 3 बघणार आहे. जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेसिस डायव्हर्सिटी ज्याला कम्युनिटी असं म्हटलं जातं, आणि तिसरी आहे ती इकोसिस्टीम डायव्हर्सिटी ज्याला इकॉलॉजिकल असं म्हटलं जातं. पुस्तकामध्ये आपल्याकडे आपण आता 1 बाय 1 तिन्ही बघणार आहोत. एक आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, दुसरी आहे स्पेसिस डायव्हर्सिटी आणि तिसरी आहे इकॉलॉजिकल, दॅट्स ए आपण त्याला म्हणू शकतो इकोसिस्टीम डायव्हर्सिटी. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण बघणार आहे की जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजेच काय. जीन्समध्ये जी डायव्हर्सिटी, प्रत्येक याच्यामध्ये स्पेसिसमध्ये जी जेनेटिक डायव्हर्सिटी आहे ती कशा पद्धतीने येत जाते
ती आपण पहिल्यांदा बघूया. सो फर्स्ट पॉईंट, जेनेटिक डायव्हर्सिटी. आता जेनेटिक डायव्हर्सिटीला काय म्हटलं जातं? इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी म्हटलं जातं. लक्षात घ्या, जेनेटिक डायव्हर्सिटीला इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. इंटर आणि इंट्रा याच्यामध्ये दोन्हीमधला फरक तुम्हाला माहिती आहे. इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. आता ही जी डायव्हर्सिटी आहे ती कशामध्ये रे? इन द नंबर अँड टाइप्स ऑफ जीन्स ॲज वेल ॲज क्रोमोझोम प्रेझेंट इन अ डिफरंट स्पेसीज and also the variation in the genes and their alleles in the same species. Inheritance and variation मध्ये आपण छान स्टडी केलाय. अलिल्स म्हणजेच काय, किंवा जीन, क्रोमोझोम, त्याचे डिसऑर्डर्स आपण बघितले, डिसऑर्डरमुळे होणारे आजार, हे सगळं पाहिले. आता ही जी जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजेच काय? अशी डायव्हर्सिटी जी जीन आणि क्रोमोझोम यांच्या नंबरमधली असेल किंवा त्याच्या टाईपमधली असेल. जे जीन्स किंवा क्रोमोझोमची संख्या असेल किंवा त्यांचा टाईप असेल, हा वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये किती आहे. ओके, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जीन्समध्ये व्हेरिएशन कसं आहे किंवा त्यांचे अलिल्स कसे वेगळे आहेत. म्हणजे स्पेसीज सेम आहे, सेम स्पेसीज असेल तर त्याच्या जीन्स आणि त्याच्या अलिल्समध्ये व्हेरिएशन कसं येते. डिफरंट स्पेसीज असतील तर डिफरंट स्पेसीजमध्ये ते जीन्स असतील किंवा क्रोमोझोम्स असतील, त्यांच्या नंबर आणि टाईपमध्ये डायव्हर्सिटी कशी आहे ही याच्यामुळे येते, जेनेटिक डायव्हर्सिटीमुळे येते. इट इन्क्लूड व्हॅरिएशन विदिन अ पॉप्युलेशन अँड अ डायव्हर्सिटी बिटवीन पॉप्युलेशन दॅट आर असोसिएटेड विथ ॲडॅप्टेशन टू लोकल कंडिशन. आता हे जे व्हेरिएशन आहे किंवा ही जी डायव्हर्सिटी आहे ती त्या पॉप्युलेशनमधली, बरोबर आहे, जे पॉप्युलेशन आहे त्या स्पेसीजचं, त्या पॉप्युलेशनमध्ये आपल्याला हे व्हेरिएशन आढळतं. त्याचबरोबर डायव्हर्सिटी कशामध्ये आढळते किंवा व्हेरिएशन कशामध्ये आढळतंय? बिटवीन पॉप्युलेशन दॅट आर असोसिएटेड विथ ॲडॅप्टेशन टू लोकल कंडिशन. जे काही असे पॉप्युलेशन आहे की ज्यांनी लोकल कंडिशनला काय करून घेतलेलं आहे? ॲडॅप्टेशन करून घेतलेलं आहे. त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी कशी आहे किंवा कोणती आलेली आहे? ती जेनेटिक डायव्हर्सिटी असते. जेनेटिक व्हेरिएशन दॅट इज अलेलिक जीन्स लीड टू इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस विदिन अ स्पेसीज. तुम्ही शिकलाय की जीन्सच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज झाला की जेनेटिक व्हेरिएशन येत आहे, त्याला अलेलिक जीन आपण एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. आणि जीन स्ट्रक्चरमध्ये चेंज झालं की साहजिकच त्या इंडिव्हिज्युअलमध्ये काय येतात रे? डिफरन्सेस होतात. आणि हे डिफरन्सेस मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणार आहेत. म्युटेशन थेरीमध्ये आपण शिकलोय. मग हे जे व्हेरिएशन आहेत हे व्हेरिएशन पेव अवे टू इव्हॉल्युशन असं म्हटलंय. सच अ व्हेरिएशन पेव अवे टू इव्हॉल्युशन. हे जे बदल आहेत ते कुठं पास होणार आहेत? इव्हॉल्युशन पुढच्या पिढीकडे पास होणार आहेत. दे ऑल्सो इम्प्रूव्ह चान्सेस ऑफ कंटिन्युएशन ऑफ स्पेसिंग in the changing environmental condition and allow the best adapted to survive. असं त्यांनी म्हटलंय की जेनेटिक डायव्हर्सिटी आहे जीन्सच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा शेपमध्ये, नंबरमध्ये चेंज होतो. याचा अर्थ हे काय करताय तर जशी एन्व्हायरमेंटल कंडिशन आहे त्याप्रमाणे चेंजेस करतायत. ठीक आहे, त्यामुळं दे ऑल्सो इम्प्रूव्ह, काय इम्प्रूव्ह करतात? चान्सेस ऑफ कंटिन्युएशन ऑफ स्पेसीज इन द चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन. जे कंडिशन एन्व्हायरमेंटल चेंजेस बदल होत चाललेले आहे त्याच्यामध्ये सर्वाईव्ह करणं किंवा त्याचा चान्स आहे तो इम्प्रूव्ह करण्याची कंडिशन्स इथं जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये होते. आणि साहजिकच त्यामुळं ते ऑर्गॅनिझम त्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये जे अडॅप्टेशन होतं ते अडॅप्टेशन बेस्ट अडॅप्टेशन होतं आणि त्यामुळं ते ऑर्गॅनिझम त्या कंडिशनला जगू शकतात. टू सर्वाईव्ह असं म्हटलंय. Existence of subspecies races are example of genetic diversity. Greater the diversity, better would be the sustenance of a species. जेवढी जास्त डायव्हर्सिटी तेवढ्या स्पेसीसमध्ये तुम्हाला विविधता आढळणार आहे. ठीक आहे. देन त्यांनी पुढे सांगितले की तुम्हाला जवळजवळ माहिती आहेत मँगोच्या 1000 व्हरायटीज आहेत आणि राईस किंवा व्हीट याच्या व्हरायटी इंडियामधल्या जवळजवळ 50,000 एवढ्या आहेत. म्हणजे मँगोज जर म्हटलं तर मँगोच्या 1000 व्हरायटीज आणि राईस आणि व्हीटच्या 50,000 व्हरायटीज इंडियामध्ये आहेत. इतकी डायव्हर्सिटी एका प्लांटमध्ये आहे.
ओके. देन अनदर केस ऑफ जेनेटिक डायव्हर्सिटी, अजून एक एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला. अ मेडिसिनल प्लांट रॉफलिया होमिटोरिया which secrete active component racipine which found in different Himalaya ranges. This plant shows variation in terms of potency and concentration of active chemical from location to location. म्हणजे साहजिकच हे जे प्लांट आहेत, हे जे रॉफेलिया होमिटोरिया हे जे प्लांट आहे, मेडिसिनल प्लांट, हे काही विशिष्ट प्रकारचे ॲक्टिव्ह कंपोनंट सिक्रेट करत असतात. मग तो ॲक्टिव्ह कंपोनंट कोणता आहे, इथे बघा नाव दिले रेसरपिन किंवा रेसरपाईन सुद्धा म्हणू शकतो आपण. हे जनरली कुठं आढळतं आपल्याला, हे जे प्लांट आहे मेडिसिनल कुठं आढळतं, तर फाउंड इन अ डिफरंट हिमालयन रेंजेस, हिमालयाच्या रेंजेसमध्ये आपल्याला हे आढळतं. मग ॲक्च्युली लोकेशन टू लोकेशन जर हे प्लांट चेंज होत गेलं किंवा दुसऱ्या भागामध्ये गेलं तर त्याची ही जी कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा पोटेन्सी जी आहे ती पोटेन्सी काय होत जाते, बदलत जाते असं म्हटलंय. प्लांट जरी सेम असेल तरी ॲज पर लोकेशन त्याच्या पोटेन्सी आणि कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यामध्ये जे केमिकल आहे त्या केमिकलचं कॉन्सन्ट्रेशन आणि पोटेन्सी काय होत जाते, बदलत जाते. जेनेटिक डायव्हर्सिटी ऑर व्हेरिएबिलिटी इज इसेन्शियल फॉर हेल्दी ब्रीडिंग पॉप्युलेशन ऑफ अ स्पेसीज. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की जेनेटिक डायव्हर्सिटी का इम्पॉर्टंट आहे, का इसेन्शियल आहे, तर तुम्ही सांगू शकता फॉर अ हेल्दी ब्रीडिंग. ब्रीडिंग आहे पण कसलं, हेल्दी ब्रीडिंग पॉप्युलेशन ऑफ अ स्पेसीज. त्या स्पेसीजचं जे काही ब्रीडिंग आहे ते ब्रीडिंग हेल्दी होण्यासाठी जेनेटिक डायव्हर्सिटी असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं जेनेटिक डायव्हर्सिटीबद्दल. सेकंड आहे ते स्पेसीज डायव्हर्सिटी. आता ह्या डायव्हर्सिटीला इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी असं म्हटलं जातं. जेनेटिकला आपण इंट्रास्पेसिफिक डायव्हर्सिटी असं म्हटलं होतं. स्पेसिस डायव्हर्सिटी म्हणजेच काय असणार आहे, इंटरस्पेसिफिक डायव्हर्सिटी. मग आता इथं काय होतं बघा, द नंबर ऑफ स्पेसीज ऑफ plants and animal that are present in a region constitute its species variety. एका विशिष्ट रिजनमध्ये जे काही प्लांट किंवा ॲनिमलच्या स्पेसीज आहेत त्यांच्या स्पेसीजमध्ये आपल्याला थोडीशी काय दिसते रे, डायव्हर्सिटी दिसते. विशिष्ट अशा रिजनमध्ये जे प्लांट आणि ॲनिमलच्या स्पेसीज आपल्याला आढळतात त्यांच्यामध्ये जी डायव्हर्सिटी दिसते ती असते स्पेसीज डायव्हर्सिटी. Some areas or region are rich in species than in the other region. काही ठिकाणी एखादं झाड जास्त असतात, एखादे प्लांट्स जास्त असतात, एखादे ॲनिमल्स कमी असतात. दुसऱ्या ठिकाणी कदाचित ॲनिमलची संख्या जास्त असते, प्लांटची कमी असते. म्हणजे सम एरिया रिजन काहींच्यामध्ये स्पेसीज काय असतात, रिचर असतात, त्यापेक्षा दुसऱ्या ठिकाणी कमी असतात असं म्हटलंय. मग ही स्पेसीस डायव्हर्सिटी म्हणजेच काय बघा, स्पेसीस डायव्हर्सिटी डील्स विथ ए व्हरायटी ऑफ स्पेसीज. इथं तुम्हाला व्हरायटी कुणामध्ये दिसते, स्पेसीजमध्ये दिसते. स्पेसीज रिचनेस असं म्हटलं गेलं, ॲज वेल ॲज नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ अ डिफरंट स्पेसीज. एकसारख्या स्पेसीज किंवा वेगवेगळ्या स्पेसीज, त्याला स्पेसीज इव्हननेस असं म्हटलं गेलं. ऑब्झर्व इन अ एरिया अंडर स्टडी. एखाद्या एरियाचा जर तुम्ही सर्वे करत असाल किंवा स्टडी करत असाल तर तुमच्या असं लक्षात येईल की काही स्पेसीज सारखे आहेत, बरोबर आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पेसीज सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये आढळणार आहेत. म्हणजे ही झाली स्पेसीज डायव्हर्सिटी. एक्झाम्पल कसं दिले बघा, ॲम्फिबियन स्पेसीज डायव्हर्सिटी इज मोर इन वेस्टर्न घाट दॅन इन ईस्टर्न घाट. वेस्टर्न आणि ईस्टर्न तुम्हाला माहिती आहे, ईस्ट आणि वेस्ट. मग पश्चिम घाटामध्ये काही आपल्याला ॲम्फिबियन स्पेसीजची डायव्हर्सिटी जास्त दिसते, जी ईस्टर्न घाटमध्ये कशी आहे रे, कमी आहे. ठीक आहे, पूर्व भागामध्ये ते ॲम्फिबियन स्पेसीज कसे कमी आहेत. म्हणजे हे कशावरून झालं तर तो एरिया. Natural undisturbed tropical forests have much greater species richness than monoculture plantation of timber plant developed by forest plantation. त्याने असं म्हटलं की काही ठिकाणी फॉरेस्ट प्लांटेशन झालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे एकाच पद्धतीचे प्लांट्स, टिंबर प्लांट वगैरे प्लांट केलेले आहेत. साहजिकच त्या स्पेसीजमध्ये तो जे स्पेसी आहे त्या स्पेसीजमध्ये रिचनेस काय होणार आहे, वाढणार आहे.
India is one among 15 nations that are rich in species diversity. जे काही 15 नेशन्स आहेत त्या 15 नेशनमध्ये भारत सुद्धा एक असं आहे की ज्याच्यामध्ये भरपूर अशी स्पेसिस डायव्हर्सिटी आहे. तिसरा आहे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. बघा, पहिला जेनेटिक डायव्हर्सिटी झाला, दुसरा स्पेसिस डायव्हर्सिटी झाला, तिसरा आहे तो म्हणजे इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. आता इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजेच काय? इट इज रिलेटेड टू द डिफरंट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. याच्यामध्ये वेगवेगळ्या इकोसिस्टीम येणार आहेत, हॅबिटॅट येणार आहेत. एखाद्या विशिष्टच्या जिओग्राफिकल एरियामध्ये असणारे हॅबिटॅट्स आणि इकोसिस्टीम जे आहेत ते कशामध्ये येणार आहेत? ह्या इकॉलॉजिकल डायव्हर्सिटीमध्ये येणार आहेत, म्हणून त्याला इकोसिस्टीम असं म्हटलं गेलंय. देर आर अ लार्ज व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम ऑन अर्थ हॅव्हिंग देअर ओन कॉम्प्लिमेंट of distinctive interlinked species based on the differences of habitat. त्यांनी सांगितलं की अर्थवर बऱ्याचशा इकोसिस्टीम आहेत, म्हणजे अगदी लहानात लहान इकोसिस्टीम असते ती पॉन्ड असते, आणि सगळ्यात मोठी आहे तुम्हाला माहिती आहे अर्थ ही सगळ्यात मोठी इकोसिस्टीम आहे. इकोसिस्टीम म्हणजेच काय? अशी एक एरिया की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार ठराविक असा एरिया की ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्लांट्स, ॲनिमल, मायक्रोब्स राहत असतात. ती एक प्रकारची काय होऊन जाते? इकोसिस्टीम असते. एक तळं असेल, पॉन्ड असेल, तर ते पॉन्ड ही एक प्रकारची काय होते? इकोसिस्टीम होते. म्हणजे याच्यामध्ये बायोटिक फॅक्टर दोन्ही सुद्धा आढळतात. ती काय होते रे? इकोसिस्टीम होते. मग प्रत्येक इकोसिस्टीम, म्हणजे असं म्हणलं की अर्थवर वेगवेगळ्या प्रकारचे इकोसिस्टीम आहेत, म्हणजे बरीचशी व्हरायटी आपल्याला इकोसिस्टीममध्ये आढळते. मग त्यांच्यामध्ये ज्या स्पेसिस राहत असतात त्यांच्यामध्ये एकमेकांवर ते काय असतात? तर इंटरलिंक्ड असतात. ठीक आहे. इट कॅन बी डिस्क्राइब्ड फॉर अ स्पेसिफिक जिओग्राफिकल रिजन. जनरली देअर मे बी वन ऑर मेनी डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम इन अ रिजन. एक जर क्षेत्र आपण घेतलं तर एका एरियामध्ये किंवा एका रिजनमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त इकोसिस्टीम आपल्याला आढळतात. आणि ॲक्च्युली कशावर अवलंबून असतात? तर जिओग्राफिकल रिजनवर असतात. Thus, ecosystem diversity is very high in India, while it is quite low in Norway. नॉर्वेमध्ये थोडी इकोसिस्टीम डायव्हर्सिटी कमी आहे, ज्यामध्ये कमी असं म्हटलंय, आणि इंडियामध्ये मात्र इकोसिस्टीम डायव्हर्सिटी ही काय रे? सगळ्यात जास्त आहे, व्हेरी हाय असं म्हटलंय. इन इंडिया वी कॅन फाइंड अ ग्रेट व्हरायटी ऑफ इकोसिस्टीम. वेगवेगळे इकोसिस्टीम आहेत बघा. डेझर्ट आहे, रेन फॉरेस्ट आहे, डेसिडियस फॉरेस्ट आहे, इश्चरीज आहे, वेटलँड आहे, ग्रासलँड एक्सेट्रा. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला इकोसिस्टीम इंडियामध्ये पाहायला मिळतात असं म्हटलंय. द वेस्टर्न घाट शोज ग्रेट इकोसिस्टीम डायव्हर्सिटी वाईल रिजन लाईक लडाख अँड रन ऑफ कच्छ डू नॉट शोज व्हॅरियन्स लाईक वी ऑब्झर्व इन अ वेस्टर्न घाट. वेस्टर्न घाट जे आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्याला इकोसिस्टीम दिसते बघा. एन्व्हायरमेंटल किंवा क्लायमेट कसं किंवा जिओग्राफिकल कंडिशन कशी याच्यावर हे करते. वेस्टर्न घाटमध्ये आपल्याला इकोसिस्टीम जास्त दिसते किंवा इकोसिस्टीममध्ये सुद्धा डायव्हर्सिटी जास्त दिसते. पण तुम्ही लडाख किंवा रन ऑफ कच्छमध्ये जर गेला तर तिथं मात्र वेस्टर्न घाटपेक्षा व्हरायटी किंवा डायव्हर्सिटी फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. ठीक आहे. आपण 3 डायव्हर्सिटी बघितल्या, जेनेटिक, नंतर स्पेसिस, आणि तिसरी आहे होती ती इकॉलॉजिकल डायव्हर्सिटी. ठीक आहे. द डायव्हर्सिटी ऑफ अ लाईफ ॲट ऑल 3 लेवल इज नाऊ रॅपिडली बिईंग मॉडिफाय बाय मॉडर्न मॅन. ह्या तिन्ही ज्या लेवल्स आहेत, ह्या तिन्ही ज्या लेवल्स कशाच्या? तर डायव्हर्सिटी ऑफ लाईफ म्हटलं. ह्या रॅपिडली कोण मॉडिफाय करतंय? तर मॉडर्न मॅन काय करतोय? मॉडिफिकेशन करतोय त्याचं. ठीक आहे. राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. थँक्यू.